आणि त्याच्यानंतर तुम्ही चालणार, हे तुमची कर्तव्य. याचा मुळाशी कारण राजकर्ता असा चालतो का? थांबा म्हणतोय, राजकर्ता कसा चालावा हे आता तुम्हाला मी सांगण्यासाठी योग्य नव्हे. कारण राजकर्ता कसा असावा हे बालपणापासून तुम्ही मला ओळखता की नाही? मग बालपणापासून राजकर्ता कुठं चुकला नाही याची ग्वाही मी तुम्हाला द्यायला हवी का नको? आता राजकर्ता बालपणापासून चुकला नाही, पण आजच्या दिनी का म्हणून चुकला? मी माझ्या चुकीची क्षमा मागितली. क्षमा मागणं हा पर्याय नव्हे. एकदा ते पाप घडलं की घडलं. समोर कोण व्यक्ती आहे याचा विचार न करता तू शस्त्र चालवतोस. कारण तुम्ही तुम्हाला स्पष्ट केलंय. कारण भीमा राक्षस कामात असुर मातलाय आणि त्या असुरांचा क्षमा करण्यासाठी माझ्या प्रजाजनाच्या रक्षणासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. पण वाटेल ते कर. भीमा राक्षस कुठं, मी कुठं? मी भीमा राक्षस तुला वाटतो? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. दोन विचार. तुम्ही या स्थानी ध्यानस्थ बसणार हे मला तुम्ही सांगून बसला होता. आता मी ध्यानस्थ बसतो तुला सांगून बसतो नाही. आता तू शिकारीला येणार ते मला सांगून आला होता. कारण क्षत्रियाचं ब्रीद ते आणि ब्राह्मणाचं ब्रीद आहे. मग ब्राह्मणाचं ब्रीद हे असेल तर या झुडपाळ तुम्ही का बसला? झुडपाळ म्हणजे ध्यानचिंतनासाठी बसतो. आणि काय सांगणार? मग ध्यानचिंतनासाठी झुडपाळ जर तुम्ही बसला असाल तर मी माझ्या कर्तव्याशी निगडीत आहे. तुझ्या कर्तव्याशी तू निगडीत आहे, पण ते कर्तव्य पूर्ण करत असते समोरचा व्यक्ती कोण याचा विचार करता शस्त्र चालवतोय. मी प्रथमतःच म्हणालो, मी जर तुम्हाला पाहिलं असतं तर असं कृत्य मी केव्हाच केलं नसतं. म्हणजे तू पाहिल्याशिवाय शस्त्र चालवतोस की? सत्य याला कारणच तशाच प्रकारचं आहे. अशा प्रकारे कारण मी प्रथमतःच म्हणालो, भीमा राक्षस नामक दैत्य निर्माण झाला आणि असा दैत्य यावेळी पारंगत आहे आणि मायावी विद्येत पारंगत असणारा राक्षस यावेळी काही घडू शकतो. मला तो राक्षस तुमचा दिसला म्हणून मी तुमच्यावर मान सोडला. आतापर्यंत तू माझा शिष्य होता म्हणून गप्प राहिलो. तुला मी शिकविलं घडविलं म्हणून गप्प राहिलो. राजकर्ता म्हणून गप्प राहिलो. आता गप्प राहिलो. तुझं पाप अक्षम आहे आणि म्हणून या शिक्षेला या कुठंतरी तुझ्या गुन्ह्याला कुठंतरी शिक्षा व्हायलाच हवी. आणि म्हणून तुला शिक्षा केल्याशिवाय हात बोलून मी शांत राहणार नाही. आणि म्हणून तुला शिक्षा मला शिक्षा करू नका. कारण माझ्याकडून कोणताही अपराध घडला नाही. अपराधाला शासनाने घडलं जातं मला सुद्धा ज्ञात आहे. पण माझ्याकडून कोणताही अपराध न घडता त्यांना तुम्ही शासन करत असाल. लक्षात ठेवा, शासन मी भोगायला तयार राहणार नाही. शासन भोगायला तू तयार राहणार नाहीस. एक गोष्ट लक्षात ठेव, ब्राह्मणाच्या मुखातील निघालेले शब्द हे त्रिवार सत्य आणि सत्यच असतात. मग कोणत्या रीतीने तुमचे शब्द सत्य करतात मला सुद्धा माहित आहे. हे तुला पाहिजे आहे म्हणजे तुला काय म्हणायचंय? हा ब्राह्मण बोलतोय ते थोतांड बोलतोय. कुठंतरी तोतया बोलतोय. मग हे जर तुला सत्यच ऐकायचं असेल तर आई आज हा कमवतो कोणी तुला शाप देतो. माझ्या चौरापाशी येण्याची योजना अरे तुझा बाप आहे अक्षम्य.
तुला काय वाटतं मी याचा अपमान करेन? हा शांत बसेल. शांत बसताना हा पोतमणी झाले. अपराधाला शासन होणं हे गरजेचं आहे. क्षमा हा कपोटपणे करणार कितीही चेहऱ्यावर विचारांचं सावध ऐकू येत नाही. माणसाच्या देहात 9 छिद्र असतात. किती? 9 छिद्र असतात. त्यातली तुझी काही बंद झाली आहे का? अरे इथं काय छिद्र मोजायला आलाय तू? म्हाताऱ्या, खेरड्या, तोगड्या, काय बोलतोय त्याचा विचार करून समोर असणारी व्यक्ती कोण आहे? पूर्णतः विचार केला. विचार करून राजकर्ता राजा सोमगन बोलण्यासाठी सिद्ध झाला होता. याचे परिणाम काय होतील? क्षमेसाठी तुमच्या चरणापाशी आलो होतो आणि चरणापाशी येऊन माझ्या चुकीची मी क्षमा मागितली. पण काय केलं? काय केलं काय? माझ्या मस्तकी लत्ता प्राण यावर योग्य ते नव्हतं. आम्हा राजकर्ता म्हणजे कोणी विलासी पुरुष नव्हे. तुम्ही जाणतात याला काय म्हणतात, त्याची योग्यता काय आहे हे परिपूर्ण तुम्ही जाणतात. सांगा मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही साधू तुम्हाला म्हणतात. साधू तुम्ही साधू 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 कसा असतो? साधू कसा असतो? तू सांग. योगमुनी कसा असतो? कसा असतो तू सांग. अरे म्हाताऱ्या खेरड्या, कशाचा विचार? ऐक म्हाताऱ्या, ऐक. शब्द जपून वाग. मला गरज नाही. जानक, जो साधू म्हणतोयस तू, ज्यानं षडरिपूंचं दमन केलं, ज्यानं षडरिपूंपासून आपल्या देहाला विलिप्त ठेवलं, काम क्रोध माया मद मत्सर लोभ, त्याने आपल्यापासून जाळून टाकलं, तो साधू. मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी तुझ्यावर बाण सोडिला, ही माझी चुकत मी मान्य केली. मी बाण सोडिला, मग तुला राग कसा आला नाही? राग कसा आला तुला? राग कसा आला? बाण माझ्यावर सोडलास. आता बाण सोडल्यानंतर एखाद्याची मर्यादा असते. त्या मर्यादेचं उल्लंघन ज्यावेळी होतं त्यावेळी त्याचा क्रोध हा अनावर होतो. मग त्याच योग्य करून आज तुझ्यावर तुला पाप आहे. काय म्हणतोय? मला सांग रे. तू आता मला प्रश्न विचारला, आता माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दे. बोल. राजाची लक्षणं कोणती रे? एखाद्या राजकारण्याची लक्षणं कोणती? मला या प्रश्नाचं उत्तर दे. राजाची लक्षणं? माझ्या या प्रश्नाचं उत्तर दे. नक्कीच. ऐक, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या जवळच आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो. ऐक, राजाची लक्षणं राजाला अंगीकृत करून घ्यायची असतात. म्हणून ऋषींच्या सान्निध्यात राहून शिक्षण अभ्यास करतो. कारण काय? राजा अपूर्ण असतो. राजाला परिपूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची? कोणाची जबाबदारी? बोलत ना कोणाची जबाबदारी? तुझी जबाबदारी. हे तरी मान्य करतो. मग तुझ्या सान्निध्यात राहणाऱ्या शिष्यांना राजकर्ता होण्यासाठी जे मुबलक तू पुरवलं, मग राजकर्ता कसा असतो हे तुला ज्ञात असायला हवं. मी सांगितलं. आता जे जे मी शिकविलं ते अजून तुझ्या ध्यानात नाही का? मग मी जर तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं तर तू विसरला म्हणून कबूल कर. मान्य कर की राजकर्ता कसा असतो हे तू मान्य कर की मी विसरलो. प्रश्न मी विचारलाय, उत्तर तुला द्यायचं. मला उलटा प्रश्न. आता उत्तर तुझ्याकडे असेल नसेल मला माहित नाही. मला समजलंय. उत्तर तुझ्याजवळ नाही. मग या प्रश्नाचं उत्तर ऐक, हे कसं लक्षात ठेव. मी माझा प्रश्न निरुत्तरित ठेवला नाहीये. माझ्याजवळ प्रश्नाचं उत्तर नाही. उत्तर दे. नाही. उत्तर दे. उत्तर जर तुला हवं असेल, उत्तर जर तुला हवं असेल, उत्तर जर तुला हवं असेल तर मला माझ्या प्रश्नाचं प्रथमतः उत्तर मिळायला हवं.
तू असा बोलला प्रश्न मला विचारलेला प्रश्न माझा पूर्ण झाला नाही. सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय? मर्यादा संधी मर्यादेचं उल्लंघन तुझ्याकडे मी घडलं मग? त्यामुळे मर्यादेचं उल्लंघन घडल्यामुळं आज तुला शाप वगैरे हा कपत शाप तू मला खूप देशील. तुझे शाप मी भोगे नाही खूप, पण तुझ्या प्रश्नाचं माझ्या प्रश्नाचं उत्तर तू अपूर्ण दिलंस हे तुला मान्य करावं लागेल. मान्य करणार षडरिपुंच ज्यानं दमन केलं त्याला क्रोध येणं साहजिक नाही हे तुला मान्य करावं लागेल. आणि तू जो मान्य जर करत नसशील तर तू साधू नव्हेस. मी सांगते तुला साधू नव्हे. मान्य करशील का की मी या विश्वाच्या ठिकाणी कपट मुनी नाही म्हणून? राजकारणाची लक्षणं सांगते तू मान्य करशील? राजकारणाची लक्षणं जी सत्य आहे ती लक्षणं सांग. ब्राह्मणाच्या मुखामध्ये निघालेले शब्द हे कधी भंग पावत नाही. हे तरी नाही पाहिलं तुला. हे तुला नाही माहिती. आवाज बंद. हे शब्द मला उलट सांगू नको. शिकविलं मी आणि आज मला शिकवायला काही उपकार केले नाही माझ्यावरती. शिकविलं म्हणून काही उपकार केले हे नाही. असं नसतं. नियमित आहे, जगाचा नियमच असा आहे. तो शिकवतो त्याला तर नंतर ते सांगतात बरोबर. तू शिकविले माझ्यावर उपकार केले नाही. उपकार केले त्याच्यामध्ये आधी तो उपाय आहे. अरे मी तुला साधू मानतच नाही. तू तोतया आहे. तू भोंदू आहे. भोंदू आहेस तू. आतापर्यंत तू ऐकून घेतलं. पण आता राजकारणाची लक्षणे सांगते. लक्षणं सांगणार त्याच्यानंतर तुला काय सांगशील ते मी मान्य करेन. हा. ऐक, तुला मान्य करावंच लागणार. सांग सांग. आणि शिकवणारच मी तुला. बोल. मग ऐक, शास्त्र संग्रह करून पुण्य संग्रह करावा, पण कुणाचाही दुराग्रह करू नये. हीच मुळी राजलक्षण आहे. हीच मुळी राजलक्षण आहे. ही राजलक्षण तुझ्या दिसत नाही म्हणजे तू तोताय आहे. हे मान्य करू. बरं हरकत नाही. तू सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर आता तुला मी देतो. मी शास्त्र दिल्यानंतर देणार तू. ऐक ऐक. आतापर्यंत विचारलं उत्तर येत नव्हतं. आता मी उत्तर दिल्यानंतर तुला उत्तर येतं. नेरड्या ऐकून घे. ऐकून घ्या. ए, ते काही वक्तव्य केलं. काय बोलतो ना विचार करू. शास्त्र संग्रह करून पुण्य संग्रह करावा. आतापर्यंत राजकर्त्या सोमकांतने पापाचरण कधी केलं होतं? आता पापाच्या तू करतोस का मी करतोय? मी दिलं त्याला ज्ञान नाही. मला सांग. या विश्वाचं ज्ञान त्याला अरे नाही. तुमच्या राजकारत्याची पकवण्यासाठी आमचा जन्म झाला की काय? पण राजकर्त्यांना शिकवण्यासाठी शिकवण्यासाठी जन्म झाला. चांगलं शिकवत प्रत्येकाला चांगलं शिकव. चांगलं आम्ही शिकवलं, चांगलं शिकवलं, पण ते आचरण करण्याचं कर्तव्य तुमचं आहे. मी आचरणात काय आणलं हे तुम्हाला ज्ञान माझा अजून बोलून झालं नाही. काय अंगा लावून या राखण. अरे स्नान करुणी तीर्थ घडे. स्नान करुणी तीर्थ घडे आणि पाण्यात काय तुझ्यासारखे बेडूक खडे. संपला समोरचा. आतापर्यंत ऐकून घेतलं, पण पुन्हा शिक्षाही होणार. अरे आणि शिक्षा कोणती असावी? तर हा जन्म या कपोतनीचा तुला शाप आहे. हा जन्म निपुणी राजकर्त्या या घडलेल्या अपराधाला तुला शासन आणि शाप दिला. तो शाप बघण्यासाठी यावेळी राजकर्ता सिद्ध होईल. पण थांबा म्हणताय मी शाप भोगेन, पण शास्त्र आधार बोलतोय. शास्त्र आधार बोलतोय. दानाला दक्षिणा, प्रतिक्रिया प्रमाण, पराक्रमाला परिकश, तद्वत आता तुला या ब्रह्मांडाची योग्यता आहे. ब्राह्मण कोण आहे हे तुला